साथियो नमस्कार. काल वाढवण बंदराची जनसुनावणी पार पडली. कधी विचार केला आहे आता ह्या जनसुनावणीनंतर पुढे काय होईल? खरं तर ही जनसुनावणी घ्यायलाच नाही पाहिजे होती, कारण जनसुनावणीला जे आवश्यक असलेले कागदपत्र आहेत, जी आपल्याला माहिती पुरवायची होती, जी JNPTनी पुरवली नव्हती. सर्वे इनकम्प्लीट होते. बेसलाईन सर्वे म्हटलेलं होतं. बेसलाईन सर्वेचा अर्थ काय की प्रत्यक्षात जाऊन तिकडे सर्वे करणं, पण तसा फक्त एकच सर्वे करण्यात आला आणि आणखी 2 सर्वे जे ह्या हिवाळ्यामध्ये करणं अपेक्षित होतं ते करण्यात आलेले नाही आहेत. आणि जनसुनावणीचे सोपस्कर ह्या अर्धवट सर्वेच्या आधारे, अर्धवट रिपोर्ट्सच्या आधारे अर्धी अपुरी माहिती देऊन आपल्याला त्याच्यामध्ये फसवण्यात आलेलं आहे आणि जनसुनावणी घेण्यात आलेली आहे. खरं तर आम्ही वारंवार ह्या गोष्टी जनसुनावणी लागण्याच्या अगोदरपासून सांगत होतो. कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन झालं, त्याच्यानंतर MPCBच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन झालं, पण MPCB कलेक्टर हे मराठी माणसं आहेत ना, त्यांनी खरं तर मराठी माणसांचं बघायला पाहिजे होतं, पण त्यांनी कोणी काय बघितलेलं नाही आहे. त्यांनाही कदाचित मराठी माणसाचं दुःख कळत नाही असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय की आज जी काही जनसुनावणी आहे, जी काही आपण त्याच्यामध्ये हरकती घेतल्यात, त्या खरं तर आपण हरकती तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा हे संपूर्ण प्रकरण आपल्यासमोर खरं काय आहे, किती जमिनी ते लोक अधिग्रहित करणार आहेत, काय आहे ते संपूर्ण गोष्टी जर माहिती पडल्यात तर. पण दुर्दैवाने हे सगळे रिपोर्ट अर्धवट असताना जनसुनावणी रेटली जाते. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे अधिकार आहेत, MPCBकडे अधिकार होते की ही जनसुनावणी लागण्याच्या अगोदर जेव्हा त्यांना पत्र आम्ही दिलं की हे कागदपत्र अपूर्ण आहेत, तर ते शहानिशा करून ते खरी बाब आहे का, संबंधितांना बोलून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी. JNPTच्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्यासोबत मीटिंग जेव्हा करण्यात आली तेव्हा त्या मीटिंगमध्ये एकांगी मीटिंग लावण्यात आली. JNPTच्या अधिकाऱ्यांना फक्त बोलवलं गेलं की जनसुनावणी कुठे लावायची, काय लावायची हे त्यांना सोयीस्कर पडेल आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतीय लोकांना कशा पद्धतीने तिथे जनसुनावणीमध्ये आणता येईल अशी जागा जाणून बुजून जिल्हाधिकारी आणि JNPT यांनी संगनमतानी करून ठरवलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की ही जी काही दांडेगाव कॉलेजच्या मागची जागा आहे ही प्रकल्प क्षेत्रापासून 30 किलोमीटर लांब आहे आणि 30 किलोमीटर लांबून आमच्या लोकांना यायला लागतं आहे आणि ती आमची लोकं वेळेवर पोहोचू शकणार नाहीत, हे आम्ही वारंवार सांगत होतो. आणि शेवटी मग नाईलाजास्तोवर आम्ही वेळेवरती कोर्टामध्ये गेलो, पण कोर्टाने सुद्धा आपल्याला नीट काही दिलासा दिला नाही. त्यांनी कोर्टाने असं म्हटलं की ठीक आहे, आम्ही त्यांना बसेस प्रोव्हाइड करायला सांगू, पण बसेस पण अशा वेळी प्रोव्हाइड करण्यात आल्या की अगदी रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला त्यांचं नियोजन कळलं आणि 11 वाजता हे नियोजन आता स्थानिकापर्यंत कसं पोहोचवता येईल. पण तिथे उलटं सगळं सुरू होतं की एक बाजूला आपला स्थानिक कशा पद्धतीने त्या लढ्यामध्ये, त्या जनसुनावणीमध्ये येईल हे आम्ही एन्श्युअर करत होतो. तर त्या ठिकाणी प्रशासन आणि JNPT आणि काही राजकीय पक्ष मिळून हे बघत होते की इथे स्थानिक कशा पद्धतीने उशिरा पोचतील आणि कशा पद्धतीने दुसरं हे परप्रांतीय लोकांचा तिकडे भरणा केला जाईल. आम्ही तिकडे सुरुवात केली तर आम्ही पोहोचायच्या आधी सगळे उत्तर भारतीय लोक तिकडे बसलेले होते. त्यांच्या बऱ्याचशा इंटरव्ह्यू आम्ही घेतल्या की बाबा कशासाठी आले आहेत, तर कोण म्हणते रॅलीला आलेला आहे, कोण म्हणते रामाचा कार्यक्रम आहे, कोण म्हणते समर्थनात आलेला आहे. तर म्हटलं बंदराचं समर्थन तर कशासाठी समर्थन करतायत, तर त्यांना काय माहिती आहे का, म्हटलं कागदपत्र पुरवलेत का तुम्हाला, तरी म्हणतात नाही. मग म्हटलं तुम्ही याच्यावरती मतं कशी मांडू शकता आणि तुम्ही प्रकल्पबाधित आहेत का. विशेष म्हणजे ही बाब, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही अर्ध्या अधुऱ्या माहिती आधारे जनसुनावण्या झाल्यात, या जर का सरकारने ग्राह्य धरल्या आणि त्याच्या आधारे पर्यावरण मंत्रालयाकडनं जर परवानगी मिळाली तर उद्याच्या घडीला परवानगीनंतर लगेच बांधकामास सुरुवात करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. आणि ही खूप धोक्याची बाब आहे, कारण आपण ह्या पर्यावरणीय मंजुरीला आव्हान देऊ कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये आजपर्यंत बघितलेलं आहे की कोर्टामध्ये जेव्हा आपण आव्हान देतो एक बाजूला, तर इथे एक बाजूला सरकार 24 तास पोलीस पहारा ठेवते रात्रंदिवस आणि तिकडे तोडफोड करायला सुरुवात करते. आणि कोर्टामध्ये आपण तारीख पे तारीख आणि इथपर्यंत सगळं काही काम आटपलेलं असतं आणि सरकार म्हणते आता 50% काम झालेलं आहे, आता पुढे आपण थांबून करणार काय. तर काल जी काही जनसुनावणी झाली ही खरं तर आपल्या इथल्या सर्व समाजांना एक धोक्याचा इशारा होती असं मी म्हणेन. कारण आपले इथले सर्व समाज जे आहेत, एकटा मासेमार समाज आणि तिथला कुणबी समाज वाढवणमधला, हे फक्त ह्या प्रकल्पाच्या विरोधात लढत आहेत. पण बाकी इथला वाडवळ समाज म्हणा, काही अपवाद वगळता वाडवळ समाज म्हणा किंवा इतर भंडारी समाज पण मोजावं लागेल, कारण नारायण पाटलांचे आणि ते टिगरेपाडा हे जे गाव आहे संपूर्ण भंडारी टक्का आहे त्याच्यामध्ये. तर एकटा मासेमार, भंडारी आणि तिथलीच लोक ह्याच्याशी संघर्ष करत आहेत. पण पालघरमध्ये राहणारी, डहाणूमध्ये राहणारी आदिवासी लोकंसुद्धा ह्याच्याशी संघर्ष करत आहेत. पण इतर जे समाज आहेत जे ह्या प्रकल्पाच्या क्षेत्राच्या आजूबाजूला राहत नाहीत, त्या समाजांना वाटतं की आमचं काय होणार आहे. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या की हा प्रकल्प झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती जो काही बाहेरचा परप्रांतीय तिथे येणार आहे, तुम्ही जनसुनावणीलाच बघा
की जनसुनावणी ही तुमच्या माझ्यासाठी आपल्या सर्व मराठी माणसांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण ह्या जनसुनावणीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये हे भय्ये लोक आले होते. उद्याच्या घडीला ते लोक तिथे म्हणत होते की आम्हाला रोजगार पाहिजे म्हणून. आता रोजगार घ्यायला तुम्ही जा ना तुमच्या UP बिहारमध्ये. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आमच्या भूमिपुत्राचं सगळं नुकसान करून तुम्हाला रोजगार हवा आहे. आणि हेच लक्षात घ्या की आपण मराठी माणसं आपल्या घरात बसलेले आहोत आपली मजा करतोय आणि आपल्या भाऊबंधाची घरं फुटण्याची वाट बघतोय. पण तिथे परप्रांतीय काय करतोय, परप्रांतीय अधिक ती आपली घरं कशा पद्धतीने फुटतील आणि अधिक कशा पद्धतीने त्यांना रोजगार मिळेल आणि आपलं नुकसान होईल ते लोक ते बघतायत. हे त्यांचा फायदा बघतायत, आपला फायदा बघत नाही आहेत. सर्व समाजांना ही विनंती आहे की वाढवण बंदराच्या संघर्षामध्ये सर्व समाज उतरले पाहिजेत. आणि हे आव्हान मी तुम्हा सर्वांना करतोय की बाबा रे आता निघा. आता जर नाही निघाले आणि हा प्रकल्प जर चालू झाला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, डहाणूमध्ये परप्रांतीय घुसणार आहेत. या प्रकल्पामध्ये नोकरीच्या बहाने त्याच्या आजूबाजूला उभे राहणारे जे काही निवासी संकुल आहे त्याच्यामध्ये मराठी टक्का राहणार नाही. इथे सगळे परप्रांतीय येऊन बसतील. मग प्रशासनामध्ये परप्रांतीय, मग आमदार खासदारामध्ये परप्रांतीय, त्याच्या पाठोपाठ आपले सरपंच, उपसरपंच हे सगळे परप्रांतीय भरतील. तुमचा माझा ऐकणार कोण आहे? आज मित्रांनो, तुमच्या माझ्या आया बहिणी कधीही आपल्या गावामध्ये रात्री बेरात्री जरी आल्या, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, त्यांना कधीही आपल्या गावामध्ये यायला भीती वाटत नाही. कारण त्यांना ते आपलं गाव वाटतं मित्रांनो. त्यांना ते आपलं गाव वाटतं आणि त्या गावामध्ये ही सुरक्षित मायेची ऊब त्यांना मिळत असते आणि त्याच्यामुळे ते बिंदास असतात. उद्या आपल्याच गावांचा नालासोपारा होणार आहे आणि तेव्हा तुम्ही विचार करा की या नालासोपाऱ्यामध्ये आपल्या आई बहिणी रात्री बेरात्री 4 वाजता, 3 वाजता किंवा 12-1 वाजता एकट्या फिरतील का? त्याच्यामुळे मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे. मोठ्या संख्येने आपल्याला जमा व्हायचं आहे. मोठ्या संख्येने आपल्याला ह्याशी संघर्ष करावा लागणार आहे. संविधानिक मार्गाने संघर्ष करावा लागेल. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. कारण आज इथे डोकी फोडायची नाही आपल्याला आपल्याला फक्त आपली बाजू जी रास्त आहे, प्रामाणिक आहे, ती सरकारसमोर मांडायची आहे आणि आपल्या घरादारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प आपल्याला थांबवायचा आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांनी ह्या वाढवण बंदरच्या संघर्षाला अधिकाधिक सहकार्य करावं ही विनंती करतो. धन्यवाद.